सीजीएम बघताना लक्षात येतं की फळ खाल्लं की शुगर जास्त स्पाइक होते, पण बिर्याणी खाल्ली तर तेवढी होत नाही. तर असं का? कारण बिर्याणी तर भात आहे ना. बिर्याणी भात आहे, पण बिर्याणीत भाताबरोबर खूप जास्त फॅट पण आहे. कार्ब्स बरोबर जेव्हा तुम्ही फॅट खाता किंवा प्रोटीन खाता तर तेव्हा तुमचा शुगर स्पाइक जो आहे तो कमी होतो. आणि फ्रूटमध्ये जोडीला तुम्ही जर नुसतं फळ खाताय तर देन इट्स ओनली लाईक से कार्ब्स इन दॅट, आणि थोडं फायबर आहे. त्यामुळे तुम्ही फळाची आणि बिर्याणीची कंपॅरिझन केली स्पाइकची, तर ते त्याच्यात तुम्हाला फळाच्या ग्लुकोज स्पाइक जे आहे, जी साखर एकदम जी वाढली असा, ते असं इक्वलायझर असतं ना, आपण स्टिरिओ इक्वलायझर करतात, त्याच्यात ते एकदम वर किती गेलं हे कमी जास्त होतं. पण ते असं खाली कुठवर येतंय तर ते बिर्याणीचं नॉर्मल यायला खूप जास्त वेळ लागणार आहे. शुगर फ्री बिस्किट डायबिटिक फ्रेंडली हो की नाही? नाही, शुगर फ्री बिस्किट, शुगर फ्री आईस्क्रीम नाही खायचंय. एखादा खाल्लं तर ठीक आहे, पण शुगर फ्री आहे म्हटल्यावर आपोआप कसं होतं की हे चालेल, किती खाल्लं तर चालेल, आणि मग आपला त्याच्यावरचा म्हणजे पोर्शन कंट्रोल करू शकत नाही, अनावर खाणं होतं आणि मग त्याचा पुढे त्रास होतो. स्ट्रेस नाही घेतला तर शुगर कंट्रोल राहील. नाही, असं काही नाहीये की म्हणजे नाही मी तर आनंदी कावळा आहे, मला हवं ते मी खातो आणि माझं डायबिटीज मॅनेज होईल, असं काही होत नाही. तुम्हाला डाएट मॅनेज करावंच लागतं.